आम्हाला सुद्धा तुमचीच गरज आहे. धन्यवाद आशीर्वाद आहे. तेव्हा आमच्या पाकशाळेत अगदी या क्षणापासून मी तुमची नियुक्ती करतोय. पाकशाळेच्या पंचपक्वान्नाचं भोजन प्रत्येकाला येता आपली पोटला खाता यावं असं पण राजा हं. मी तुमच्याजवळ याचना केली. हो माझे तुम्ही शब्द ऐकताच नाही. हो मला तुम्ही कामावरती रुजू करून घेतला. हो. पण यापूर्वी मी कुठं काम करायचं माहित आहे. कुठं? त्यामुळे माझं नाव लौकिक आहे. हं. ज्यावेळी पंच पांडव इंद्रप्रस्थावर राहत होते त्यावेळी त्यांच्याजवळ मी आचारी म्हणून होतो. अहो तो पंच पांडव माझ्या हातानं शिजविलेलं पाक केलं ते अन्न खात होते. अन्न कोणत्याही आचार्याजवळ तो अन्न खात नव्हते. फक्त तुमच्याकडचं खात होते. अहो ते युधिष्ठिर दादा माझ्याशिवाय शिजवलेलं अन्न घेत नव्हते. तरी मला वाटलं होतं म्हणून मी तुम्हाला जास्त काही विचारलेलं नाही. कसं आहे जास्त विचार झालो मी तर बसणार आहे. बरोबर. पण तरी सुद्धा तुम्ही तुमचा परिचय केला. आम्ही ते मान्य केलं. हा. आम्हाला महत्वाचं वाटलं. हा. आणि म्हणून आम्ही ठरवलं की तुम्हाला आमच्या पाकशाळेतून आम्ही ठेवणार. त्या ठिकाणी आम्ही तुमची नियुक्ती केली. पण तुम्हाला वेतन म्हणून काय द्यावं अवश्य द्या. राजा हो तुम्ही विचारात वेतन. हो मी तुमच्याजवळ कामासाठी आलोय. बरोबर. माझे एकच अट आहे. काय? बिन पगारी आणि पूर्ण अधिकार. हो. माझ्याजवळ तुम्ही नोकर म्हणून राहतात पूर्ण अधिकारी कसे काय म्हणतात? राजे हा. मला क्षमा करा माझ्या शब्दाचा अर्थ कळला नाही. काय हो पूर्ण अधिकारी म्हणजे तुमच्या विराट नगरीवरती माझा अधिकार. मग ज्या स्वयंपाक शाळेत मी कार्यरत असणार तेवढ्या जागेपुरता माझा अधिकार. आणि तो कसा? कसा मी काय केलं, किती शिजविलो, मी किती खाल्लो, किती शिल्लक राहिलो यावरती कोणी अंकुश लावायचा नाही. कुणी तुम्हाला विचारणार नाही. कारण इथं आमच्या राजवैभवात कमी असं काही नाही. म्हणा जेवढं हवं तेवढं तुम्हाला खा. हवं त्याप्रमाणे प्रत्येकालाही द्या. तुम्ही आनंदी राहा आम्ही समाधानी राहू. राजा आमचा आम्हाला तुमचे मानले अर्थात बिन पगारी पूर्ण अधिकारी. अहो, बोललो, तुमचा अधिकारी म्हणून माझा अधिकारी आहे. बस बस तुम्ही मला म्हणाला नासिया आहे केवळ महाराणीची सेवा ती करेल. या व्यक्तीचा मला परिचय नाही. नटरसिंह राजेश तुळसकर. नाव काय तिचं म्हणाला? पण बारकाईने पाहतो तिचे थोडं मला बोलायचं. बोला ना. बोलू द्या. परमेश्वर तुला सदैव सुख देवो. माझ्या राजवैभवात कुणी याच्या घातापर्यंत तर इंदू कधी मागायला गेला नाही. प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा आम्ही परिपूर्णच केले. पण तुझंही थोर आगमन झालं मला स्वतःहून तुझ्या तोडून ऐकायचं आहे. काय म्हणून आपण नोकरी मिळावी या